जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत ग्रुप डीच्या ज्या वॅकन्सी निघलेल्या आहे त्याचं फॉर्म फिलअप कसं करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी स्टार्टपासून एंडपर्यंत तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट करा, मी सगळं सॉल्व करणार. तर चला. तर फर्स्ट दिसतं आहे RRB अप्लाय गव्हर्मेंट.in. तुम्हाला आपल्या गुगल क्रोमला जाऊन टाईप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, टाईप केल्यानंतर फर्स्ट ऑप्शन येतो बघा, RRB अप्लाय. फर्स्ट जी वेबसाईट आहे मित्रांनो, ही गव्हर्मेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडंसं ओपन होऊन द्यायचं. ओपन झाल्यानंतर बघा असं ऑप्शन येतं बघा. ओपन झाल्यावर अप्लाय बघा, रेड अक्षरामध्ये इथं दिलेलं आहे. रेड हायलाईट केल्यानंतर दोन ऑप्शन येतात, क्रिएट अँड अकाउंट, ऑलरेडी हॅव अकाउंट. ज्यांचं अकाउंट इथं ऑलरेडी असेल त्यांनी इथं मोबाईल नंबर आणि पासवर्ड हे दोन्ही टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. तर जे नवीन असेल त्यासाठी आपण थोडंसं रजिस्ट्रेशन प्रोसेस दाखवूया आणि नंतर लॉग इन आणि पासवर्डमध्ये ज्यांचं असेल त्यांना पण आपण सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मी सगळे अपडेट देणार आहे. तर चला, क्रिएट अॅन अकाउंटवर तुम्ही क्लिक करा नवीन असेल तर. त्याच्यानंतर बघा नोट येते, कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी क्रिएटेड अकाउंट. जर तुम्ही 2024मध्ये कोणता बी फॉर्म भरला असेल तर तुमचं अकाउंट ऑलरेडी असेल, तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता मोबाईल नंबर टाकून. पासवर्ड नसेल तर फॉरवर्ड पासवर्ड करा. तर चला, आपण जे नवीन असेल त्यांसाठी थोडंसं इथं दाखवू. कंट्री बघा, तुम्हाला फर्स्ट इथं इंडियन जी कंट्री आपली ते टाकायचं आहे. फुल नेम टाकायचं आहे. जसं मी टाकतो बघा, इथं माझं नाव. इथं तुम्हाला पूर्ण फिलअप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं रीएंटर परत तुमचं पूर्ण नाव टाका मित्रांनो, जेणेकरून काही प्रॉब्लेम यायला नको. जे तुमच्या 10th इथं दिले बघा, 10च्या मार्कशीटवर जे नाव असेल, फर्स्ट सरनेम असतं, तुम्ही फर्स्ट सरनेम टाकून घ्या. नंतर मिडल नेम असतं आणि नंतर फादरचं नेम असतं, सेम तसं बघून टाका. त्याच्यानंतर इथं टाईप फुल नेम, ते वरचं नावच खाली टाकायचं. त्याच्यानंतर हॅव अ चेंज युअर नेम. जर तुमचं काही चेंज झाला असेल, जे मुली असतात त्यांचं लग्नानंतरचं नाव वेगळं असतं, त्यांना येस करायचं आहे. आणि काय नाव पहिलं होतं आता काय ते टाकून घ्यायचं आहे. चेंज नसेल तिथं नोचा ऑप्शन कंपल्सरी तुम्ही नो करायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्ही इथं टाकून घ्या मित्रांनो. तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती XYZ ती तुम्ही टाकून घ्या, फिलअप करून घ्या. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ परत तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे. अशी थोडंसं टाकून घ्या तुम्ही. इथं वर चूज करा, इथं टाकून घ्या. मी टाकली बघा. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. इथं डेट ऑफ बर्थ मी केली नाही, त्याच्यासाठी थोडंसं दाखवत आहे. तर मी टाईप करून घेतो. हे मी तुम्हाला पूर्ण दाखवत नाही कारण माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन फक्त तुम्हाला माहिती देतो आहे. तर इथं जेंडर तुम्ही सिलेक्ट करून घ्या, मेल फिमेल जे असेल ते. त्याच्यानंतर रिसिलेक्ट, इथं रिसिलेक्ट परत तेच करा जे तुम्ही वर केलं आहे, मेल फिमेल. त्याच्यानंतर फादर नेम ॲज रिकॉर्डेड मॅट्रिकल. जे 10वीच्या मार्कशीटवर फादर नेम असेल त्याची तर फादर नेम टाका. टाईप परत फादर नेम टाका. मदर नेम जे 10वीच्या मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट नाव असतं ते टाका. परत रिसबमिट करा. इथं ईमेल ID, ज्या ईमेल IDवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यावर करा. जर तुमचे ऑलरेडी असेल तर होणार नाही. इथं ईमेल ID टाकून घ्या. त्याच्यानंतर जनरेट OTP करा. ईमेल ID टाकल्यावर त्या ईमेल OTP केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल आपल्या ईमेलवर. तिथं जा, एक 6 अंकी OTP असणार आहे. त्याच्यानंतर इथं ते टाकून घ्या OTP टाकल्यानंतर हे झाल्यानंतर खाली या मोबाईल नंबर टाका, जे की सध्या तुमच्याजवळ आहे आणि त्याच्यावर OTP येणार आहे. आणि हे ईमेल ID कुठेतरी लिहून ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम यायला नको. त्याच्यानंतर मोबाईल नंबर इथं तुम्ही टाका. त्याच्यानंतर एक जनरेट मोबाईल OTPवर क्लिक करा. मोबाईलवर OTP येईल, तुम्ही ते फिलअप करा. त्याच्यानंतर बघा, आधार व्हेरिफिकेशन कंपल्सरी केलेलं आहे मित्रांनो. जे की आधार कार्डवर आपलं एक नंबर, आपलं मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन असतं, त्याच्यावर एक OTP येणार आहे, तुम्हाला ते पण टाकायचं. इथं आधार नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर जनरेट आधार OTP, तो OTP आपल्या मोबाईल नंबरवर येईल, जे की आपण आधार कार्डवर एक मोबाईल नंबर दिलेला असतो त्याच्यावर. त्याच्यानंतर व्हेरीफाय करा. इथं बघा, त्याच्यानंतर डू हॅव आधार कार्ड. त्याच्यानंतर इथं तुम्ही क्लिक करा. इथं माहिती दिलेली आहे, मे रेल्वे भरती बोर्ड RRB को अधिकृत मी जी माहिती आपण दिलेली ती बरोबर आहे, त्याचं असं असतं. त्याच्यानंतर तुम्ही ते पासवर्ड टाकून घ्या, स्ट्रॉंग पासवर्ड टाका.
जसं एक्झाम्पल फर्स्ट कॅपिटल टाका, नंतर स्मॉल टाका, नंतर @ असं काहीतरी टाका, नंतर 1 2 3 4 किंवा आपलं काहीतरी लक्षात राहण्यासारखं सगळं टाका. म्हणजे त्याच्यात फर्स्ट लेटर कॅपिटल स्मॉल आलं, त्याच्यानंतर एक सिम्बॉल टाका # किंवा @ आणि त्याच्यानंतर नंबर टाका 1 2 3 4 जे तुमच्या लक्षात राहील. स्ट्रॉंग पासवर्ड टाकून ठेवा आणि कुठंतरी ईमेल ID मोबाईल नंबर हे सगळं लिहून ठेवा, कारण आपला हा पासवर्ड आणि ईमेल ID आणि मोबाईल नंबर लॉग इनसाठी लागणार आहे. इथं पासवर्ड टाका सेम, त्याच्यानंतर इथं क्लिक करा, त्याच्यानंतर खाली सबमिट करा, रीचेक करा. रीचेक केल्यानंतर तुमचं माहिती व्यवस्थित असेल. इथं बघा प्रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंट. प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघा माहिती एकदा चेक करून घ्या, व्यवस्थित असेल तर क्रिएट अकाउंटला करा. तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यावर तुमचा जवळ पासवर्ड आला आहे आणि मोबाईल नंबर आला आहे. त्याच्यानंतर तुमचं ते ईमेलवर आलेलं असेल. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या अप्लायवर परत जायचं आहे. क्रिएट अँड अकाउंट झालेलं आहे, ऑलरेडी हॅव अकाउंट. आता तुमचं पण अकाउंट रेडी झालेलं आहे. आता तुम्हाला ऑलरेडी हॅव अकाउंटवर क्लिक करायचं आहे. इथं मोबाईल नंबर किंवा ईमेल ID जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे तिथं आता ते टाकून घ्या आणि पासवर्ड टाकून घ्या. जसं मी टाकून घेतो, माझं फिल करून घ्या. मी टाकतोय, मी थोडं हाईड करणार याला. आणि त्याच्यानंतर आणि ज्यांचं ओपन होत नाही आहे, जे ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे ओपन होत नाही, त्यांनी फॉरवर्ड पासवर्ड करा तरी चालेल. लॉग इन करून घ्या. लॉग इन नंतर हे बघा जनरेट कंपल्सरी आहे, आधार व्हेरिफिकेशन कंपल्सरी करायचं आहे. इथं जनरेट आधार OTPवर क्लिक करायचं आहे. हे बघा मी क्लिक केलं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे मित्रांनो, ते OTP तुम्ही टाकून घ्या. माझं OTP आलेलं आहे, मी इथं क्लिक केलं. त्याच्यानंतर हे बॉक्समध्ये क्लिक करून घ्या, जे की 1 मिनिटाच्या आत आपल्याला करायचं आहे. व्हेरीफाय करा. व्हेरीफाय झालं, आधार व्हेरीफाय झालं. बघा मित्रांनो, तुम्ही व्हेरीफाय झाल्यानंतर खाली ऑनलाईन ॲप्लिकेशनचं ऑप्शन येते बघा. आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर हे 3 लाईनीवर क्लिक केल्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन जे की आपल्या समोर आहे आता ते वाचून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन इथं पण येतं आहे आणि खाली पण येतं आहे बघा. इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन हे सगळं वाचल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं चूज करून घ्यायचे तुम्हाला कोणत्या झोनमध्ये फॉर्म फिलअप करायचा आहे. जसं मुंबईला करायचं आहे, इथं बघा अहमदाबाद, अजमेर, बेंगलुरू, भोपाळ, भुवनेश्वर, भरपूर जागा आहे मित्रांनो. हे मी माझ्या ह्या चॅनलच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाईज दिलेली आहे. तुम्ही व्यवस्थित बघा तुम्हाला कोणत्या झोनमध्ये भरायचं आहे. मी तर मुंबई चूज करतो, आपल्या मुंबईला. आणि इथं ह्या बॉक्समध्ये टिक करून घ्या, ओके करून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्टला क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मी देणार आहे. आणि स्टडी कसा करायचा हे सर्व आपल्या चॅनलवर सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. चला नेक्स्ट करूया. नेक्स्ट नंतर एक मिनिट बॅक येतो, 1 मिनिट. हां, हे बघा ॲडव्हर्टाईज दिलेली वर 8/2024 इन्स्ट्रक्शनमध्ये मुंबई क्लिक केल्यानंतर बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आपल्याला. हां नेक्स्ट. आता इथं स्टेप बाय स्टेप अकाउंट इज व्हेरीफाईंग आधार कार्ड. आपलं व्हेरीफाय झालेलं आहे अकाउंट आधार कार्डसोबत. तुम्हाला पर्सनल डिटेल्स इथं द्यायचे आहे. तुम्हाला नंतर पर्सनल डिटेल्स थोड्याशा इथं भरायचे बघा. पर्सनल डिटेल्स इथं दिलेलं ऑप्शन आणि ऑटोमॅटिक फिलअप झाला असेल, कारण की आपण जेव्हा स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन करतो किंवा ज्या मित्रांनी रजिस्ट्रेशन झालेले आहे हे डेट ऑफ बर्थ तिथं टाकलेले आहे आपण आणि 10वीच्या मार्कशीटवर काय काय नाव आहे आपलं सगळं टाकलेलं आहे. हे बघा हे ऑटोमॅटिक आलं असेल इथं फिलअप होऊन. हे तुम्हाला काहीच करायची गरज नाही, हे ऑटोमॅटिक असेल आणि तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घ्या. आणि बघा खालपर्यंत कुठपर्यंत बघा मदर्स नेमपर्यंत हे ऑटोमॅटिक फिलअप झालेलं आहे. जेंडर, ईमेल, मोबाईल नंबर. आता इथनं याच्यानंतर खाली आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, खाली यायचं आहे आणखी. इथं बघा इथं दिलेलं आहे मॅरेज स्टेटस. जर तुमचं लग्न झालं असेल तर इथं येस करा किंवा नो करा. रिजनल इथं मदर भरा. मदर टंग काय तुमची इथं द्या, मराठी असेल तर मराठी ऑप्शनमध्ये तुम्ही चूज करून घ्या. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शनला इथं चूज करा. सेकंडला परत तुम्हाला चूज करायची आहे जे वर लँग्वेज तुम्ही केली तीच. त्याच्यानंतर बघा परमनंट
विजिल मार्क आयडेंटिफिकेशन, तुमच्या अंगावर काही मार्क असेल परमनंट तर तुम्हाला इथं द्यायचं आहे. हे कंपल्सरी बघा. हे लाल जे टिक असतं मित्रांनो इथं एक छोटंसं बघा, हे कंपल्सरी असतं, त्याच्यामुळे तुम्हाला द्यायचं आहे. माझ्या राईट लेग व्हाईट फूट स्पॉट, तर पायावर व्हाईट स्पॉट आहे त्याच्यामुळे इथं दिलेलं आहे. आणि सेकंड परत द्यायची. काही ना काही खुणा असते आपल्या अंगावर, कारण आयडेंटिफिकेशनसाठी हे कंपल्सरी दिलेलं आहे, तर ते आपल्याला याच्यात द्यायचं आहे, मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर कम्युनिटी, तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता तुम्ही तर कास्ट चूज करून घ्या. ओबीसी असेल ओबीसी, SC ST जे काही असेल इथं चूज करा. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे आहे का, कंपल्सरी असेल तर तुम्ही कास्टमध्ये येणार, अन्यथा तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही आहे. त्याच्यानंतर जर यसच करायचं आहे, त्याच्यानंतर इथं तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथं नेम ऑफ कास्ट, कास्टवर जे नाव असेल तुम्ही इथं फिलअप करून घ्या मित्रांनो, कास्टवरचे नाव. त्याच्यानंतर कम्युनिटी सर्टिफिकेट नंबर, त्या कास्टचे सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथं फिलअप करायचे. त्याच्यानंतर कम्युनिटी सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी कोण आहे मित्रांनो ते टाकायचं आहे. इथं बघा माझं कोण आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर ऑफ एरिया, माझं SDM ऑफिस असतं SDO, तिथून मी काढलेलं आहे म्हणून ते दिलेलं आहे. तुम्ही इथं ओपन करा, महाराष्ट्र स्टेट टाका, ऑटोमॅटिक येऊन जाईल मित्रांनो. तर तुम्ही तुमचं चूज करून घ्या. आणि कम्युनिटी सर्टिफिकेट कधी निघलं आहे त्याचं एक डेट असते, ती डेट इथं टाका मित्रांनो. व्यवस्थित फॉर्म भरा, म्हणजे उद्याच्याला तुम्हाला काय प्रॉब्लेम यायला नको. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पोर्टल ॲड्रेस, जे की आपलं पोस्टल ॲड्रेस असतं, घरचा ॲड्रेस असतं, परमनंट ॲड्रेस तुम्हाला टाकायचं आहे. परमनंट ॲड्रेस बघा इथं बघा, स्टेट तुम्हाला महाराष्ट्र, त्याच्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट, माझं डिस्ट्रिक्ट जसं औरंगाबाद, आता संभाजीनगर आहे तर औरंगाबाद ऑप्शन आलेलं तर औरंगाबाद करा. त्याच्यानंतर पूर्ण ॲड्रेस टाका, जे की आधार कार्डवर तुमचा ॲड्रेस आहे, @XYZ, पोस्ट, तालुका, डिस्ट्रिक्ट, हे सगळं इथं टाका. त्याच्यानंतर प्रेझेंट नियरेस्ट सिटी, मेजर टाऊन, नियरेस्ट सिटी तुमची जी जवळची असेल सिटी असेल तुम्ही टाकू शकता, किंवा तुमच्या टाऊनचं नाव पण टाकू शकता. पिनकोड प्रॉपर आधार कार्डवर जे हे परमनंट पिनकोड आहे ते तुम्ही टाकून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू, हे बघा परमनंट ॲड्रेस झाल्यानंतर इथं कोणतं, प्रेझेंट ॲड्रेस, प्रेझेंट तुम्ही वेगळ्या ठिकाणी असेल तर टाका. मी तर म्हणतो परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस एकच ठेवा. इथं टिक करा, ऑटोमॅटिक दोन्ही ते घेऊन टाकेल. हे बघा इथं टिक करायचं आहे, परमनंटवर टाकलेलं प्रेझेंट आणि परमनंट दोन्ही सेव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर खाली बघूया, त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. इथं सेव्ह केल्यानंतर ग्रीन टिक येईल. जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला ऑब्जेक्शन येईल, ते ऑब्जेक्शन फिलअप करा, व्यवस्थित फॉर्म भरा आणि त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह करून नेक्स्ट करायचं आहे. जर तुम्हाला बघायचं आहे प्रिव्हियस म्हणून पण बघू शकता तुम्ही. हे बघा पहिले सेव्ह करून घ्या, मग नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस असेल, तर नंतर नेक्स्ट तुमचा ॲड्रेस वगैरे झालं. त्याच्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स द्यायची मित्रांनो. तुमची फीज रिफंड येते बघा, ओनली अकाउंट नंबर अँड IFSC कोड आर यूज फॉर रिफंड. रिफंड ही फीज येणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित आपलाच नंबर द्यायचा आहे. आपण कुठं नेट कॅफे वगैरे फॉर्म भरला तर नेट कॅफेवाल्याचा नंबर देऊ नका, अकाउंट नंबर स्वतःचा द्या, कारण उद्याच्याला पैसे आले तुमच्या अकाउंटवर पैसे येतील मित्रांनो. हे बघा रिफंड फी होल्डर नंबर, होल्डर नेम, तुमचं नाव टाका, किंवा तुमचं नसेल तर वडिलांचं, भाऊचं, कोणाचं असेल तिथं आधार कार्ड वगैरे व्यवस्थित टाका. अकाउंट नंबर टाका. रिफंड फी बँक अकाउंट नंबर, कोणत्या बँक नंबरवर तुम्हाला फीज वापस पाहिजे ते टाका. IFSC नंबर टाका आणि इथं कन्फर्म करा मित्रांनो. तर थोडंसं डन करून घेतो. कन्फर्म करून घ्या. त्याच्यानंतर इथं बँकेचं नाव आहे, रिफंड बँक ॲड्रेस आहे आणि इथं सेव्ह करा. हे ऑटोमॅटिक येतं खालचं. सेव्ह करा, नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर इथं बघा आपण अदर डिटेल्समध्ये भरले. आता एज्युकेशनमध्ये आलो आहे. हे थोडंसं मी हे ब्लॅक काय केलं आहे, थोडंसं सिक्युरिटी इश्यूसाठी आपण ब्लॅक केलेलं आहे, कारण याच्यात माझी स्वतःची माहिती आपण सोशल मीडियावर टाकू शकत नाही. थोडंसं मी स्क्रीनशॉट काढून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे सेम. तर तुम्ही थोडंसं सहकार्य करून पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल. हे बघा त्याच्यानंतर क्वालिफिकेशन आणि बँक डिटेल वगैरे झालं आहे. इथं आता क्वालिफिकेशनची बारी आली बघा. एक तर काय मागितलं बघा, मॅट्रिक्युलर 10वीचं, इथं 10वी ॲड करा. 10वीचं व्यवस्थित टाका. तुम्हाला जर 10वीचं मार्क टाका. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲड करायचे 12वीचे ग्रॅज्युएशन, तर तुम्ही ॲड करत चला, तर तुमचं ॲड होईल. तुमचं ITI झालं असेल तर ITIवर क्लिक करा, नसेल झालं तर 10वी SSCवर क्लिक करा आणि 12वीचं टाकायचं तर टाकू शकता. सफिशियंट 10वी आहे, 10वीचे टाकले तरी चालते. मी तर फक्त 10वीचे टाकलेले आहे, जे की मी ज्याचा फॉर्म भरलेला आहे. आणि ॲड करा 12वीचे ग्रॅज्युएशन तुम्ही टाकू शकता.
असं कंपल्शन नाही तुम्ही 12वीचं टाका म्हणून. त्याच्यानंतर हे ॲड झाल्यानंतर नेक्स्ट करा, सेव्ह करा. त्याचं नेक्स्ट स्टेप येईल फोटो अपलोड करायचा आहे. मित्रांनो इथं बघा 320 पिक्सल 240, याची रुंदी 240 पिक्सल पाहिजे आणि उंची 320 पाहिजे. आणि कंपल्सरी हे बघा मॅक्झिमम साईज दिलेली 100 KB ते 50 KB. तर हे बघा 50 KB आणि बॅकग्राऊंड हे व्हाईट पाहिजे मित्रांनो. तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंड करून घ्या. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कमेंट करा व्हाईट बॅकग्राऊंड कसं करायचं, साईज कसं करायचे. मी व्हिडिओ टाकणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल मित्रांनो. तसं काय भेटणार नाही, सबस्क्राईबवाल्यांनाच हा व्हिडिओ मी टाकणार आहे. प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यानंतर बघा इथं दिलेलं आहे त्यांनी KB कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर. जर तुम्हाला जमत असेल तर करून घ्या, पण चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यानंतर बघा इथं सिग्नेचरचं दिलेलं आहे. सिग्नेचर किती साईज पाहिजे, मॅक्झिमम 100 KB आणि मिनिमम 50 KB. दोन्हीची साईज 50 ते 100 मध्ये पाहिजे. उंची बघा 60 पिक्सल, रुंदी 140. तर दोन्ही तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्यानंतर नेक्स्टला आल्यानंतर इथं बघा सेव्ह करून घ्या. नेक्स्टचं बटन दाबा. नेक्स्टचं बटन दाबल्यानंतर लास्टला मग तुम्हाला चूज करायचं आहे, क्रम चूज करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्रम चूज करायचं आहे की फर्स्ट तुम्हाला जसं की मुंबई झोन दिलेलं आहे, मुंबई, गोवा, जसं तुम्हाला सिरीज वाईज लागेल थोडंसं मी तुम्हाला खाली सांगतो थोडंसं. आता इथून पुढं काही व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे, माझा इश्यू येत होता थोडा नेटवर्कचा. तर इथून क्रम येईल तुम्हाला, तुम्ही स्टेप बाय स्टेप चूज करा. जसं की फर्स्टला आपण मुंबई दिलं आहे, तुम्हाला क्रम द्यायचा आहे मुंबई, तुम्हाला जवळ काय गोवा, तुम्ही जागा प्रेफरन्स देऊ शकता. ह्या स्टेटला, ह्या स्टेटनंतर हे, त्याच्यानंतर MP जवळजवळचे आपले आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर UP असं आपल्याला प्रेफरन्स द्यायचं आहे. सगळे क्लिक करून घ्या, कंपल्सरी आहे. जेवढे आहे प्रेफरन्सनुसार तुम्हाला करायचे आहे सगळे टिक करा. टिक केल्यानंतर सगळे करा, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 तेवढे दिलेले ते सगळे तुम्हाला टाकायचे. मुंबई, गोवा, MP जसे जसे जागा आहे झोन वाईज तुम्हाला फक्त द्यायचं आहे. जर तुम्हाला चांगले मार्क पडले मित्रांनो, एक्झाम्पल तुम्हाला चांगले मार्क आले, तुम्हाला जे फर्स्ट आपण चूज केलं आहे मुंबई ते भेटेल. थोडं कमी पडलं आहे तर सेकंडवालं, जसं फर्स्टवालं मुंबई आहे तर चांगले मार्क आले मुंबई भेटेल. दुसरं आपण जे MP दिलं असेल तर ते भेटेल. तिसरं कर्नाटक दिलं असेल ते भेटेल. चौथं आपण दिल्ली दिलं असेल ते भेटेल. चांगले मार्क आल्यावर तुम्हाला जर कमी आले तर तुम्हाला तुमच्या जे मुलं आहे पुढचे त्यांना चांगले आले त्यांना प्रेफरन्स वाईज भेटेल. आपलं खाली का नाही होत, कुठंतरी भेटेल. त्यासाठी तुम्ही सिरियल वाईज द्या. त्याच्यानंतर तुम्ही चलन करा तर आपला फॉर्म, त्याच्यानंतर प्रिंट काढून घ्या तर फॉर्म इथं संपतो मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. थोडा सिक्युरिटी इश्यू असल्यामुळे मी पुढचं दाखवू शकत नाही. आणि तुम्हाला जर याचा व्हिडिओ पाहिजे असेल KB कसा फोटो बनवायचा आहे, तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जो प्रॉब्लेम येईल असेल मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.